कुंभमेळ्यामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली। यावर बोलत असताना अमरावतीच्या देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी मात्र टीका केली आहे। ही मागणी राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं त्यांनी म्हटलंय। जितेंद्रनाथ यांच्या या भूमिकेमुळे धर्मक्षेत्रात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। पाहूयात। उत्तर प्रदेशच्या प्रयागराज येथे ऐतिहासिक असा कुंभमेळा सुरू आहे आणि याच कुंभमेळ्यामध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगराचेंगरीची घटना घडलेली आहे। या संपूर्ण काळामध्ये प्रयागराजच्या कुंभमेळ्यात असलेले जितेंद्रनाथ महाराज आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याकडनं या सगळ्या परिस्थितीचा घटनाक्रम समजून घेणार आहोत। महाराज, त्या ठिकाणी आपण होतात, काय झालं होतं नेमकं त्या दिवशी आणि कशी परिस्थिती होती? त्यावेळेला मौनी अमावस्येला उत्तर प्रदेशच्या प्रयागराजची आबादी आहे ती आहे 60 लाख आणि त्यावेळेला 5 करोडच्या आसपास जनता उपस्थित होती। त्यातली कितीतरी जनता गंगेच्या तीरावर संगमच्या तटावर झोपली होती। कोहरा खूप होता, दिसत नव्हतं। पोलिसांची व्यवस्था ही व्यवस्थात्मक रचना असते, तिथे दंडा चालत नाही, तिथे अपमान चालत नाही। त्यामुळे पोलिसांनी तिथे चोख व्यवस्था ठेवली होती। तरी पण गंगेच्या तीरावर प्लॅस्टिक टाकून झोपलेली जनता आणि मागून येणारा जमाव, तर त्याच्यामध्ये एकदम यांना उठायला वेळ मिळाला नाही। त्यामुळे काहींच्या अंगावरून काहींचे पावलं गेले आणि काही जखमी झाले, काही मृत पावले। दुर्घटना तर घडली। आपण जर पाहिलं तर शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदनी या सगळ्या घटनेवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। खरं पाहिलं तर परिस्थिती अशी आहे की यापेक्षा मोठ्या मोठ्या घटना आधी कुंभात घडल्या आहेत। 1954 साली पंडित जवाहरलाल नेहरूजी पंतप्रधान असताना, पंत तिथले CM असताना 2000 लोक गेलेत, अफरातफरी झाली। त्यावेळेला कोणी मागणी केली होती? या परंपराही तेव्हा होत्याच आणि पाहणारे लोक त्यावेळेला होते। माझा तरुण अनुभव असा आहे, पूर्ण कुंभात राहिल्यानंतर, हे कदाचित पांडालमध्ये राहिले असतील, यांना प्रत्यक्ष घटना माहीत नसेल, परंतु सगळं फिरल्यानंतर जर योगीजी यावेळेला जर नसते, त्यांची प्रशासनिक व्यवस्था जर नसती, तर हा आकडा आपल्याला 500 दिसला असता। पहिलं तर कुंभमेळ्यात जी चेंगराचेंगरी झाली आणि त्यावरून जे शंकराचार्यांचं वक्तव्य आलं, ते वक्तव्य जे आहे ते राजकीय भूमिकेतनं प्रेरित आहे आणि त्यांनी हे वक्तव्य टाळावी असं प्रतिक्रिया जी आहे जितेंद्रनाथ महाराजांनी दिली आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।